निसर्ग हा अनेक रहस्यांनी भरलेला आहे। अशाच एका दुर्मिळ आणि विस्मयकारक घटनेचा साक्षीदार ठरलाय सिंधुदुर्गातील केरगाव येथे सापडली आहे दुर्मिळ ड्रॉसेरा बर्मानी ही कीटकभक्षी म्हणजेच मांसाहारी वनस्पती। केरगावातील निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्गच्या पक्षी निरीक्षण मोहिमेत असताना त्यांनी या दुर्मिळ वनस्पतीचा शोध घेतलाय। महाराष्ट्रात फक्त 5-6 जातीच्या कीटकभक्षी वनस्पती सापडतात आणि त्यातील एक म्हणजे ड्रॉसेरा बर्मानी। ही वनस्पती स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या सहाय्याने तयार करते, पण तिला पूरक अन्नाची गरज असते, म्हणूनच ती कीटकांना आकर्षित करून त्यांना गिळंकृत करते। हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे। या वनस्पतीच्या पानांवर चिकट स्त्राव असतो जो कीटकांना अडकवतो आणि त्यांचं शरीर हळूहळू झिरपत जातं। भारतभर सुमारे 625 प्रकारच्या कीटकभक्षी वनस्पती सापडतात, त्यातील 30 ते 35 प्रकार भारतात आहेत। महाराष्ट्रात मात्र फक्त 5-6 जाती आढळतात। यात ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी प्रमुख आहेत। ड्रॉसेरा इंडिका ही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये तर ड्रॉसेरा बर्मानी दक्षिण कोकणात भातशेतांजवळ आणि नदीकाठावर सापडते। केरगावात या वनस्पतीचा शोध लागल्याने येथील जैवविविधतेचं वैभव पुन्हा अधोरेखित झालंय। हत्तीबाधित क्षेत्रामध्ये पक्ष्यांची मोठी वसाहत आहे आणि त्यामुळे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? निसर्गाच्या या अद्भुत चमत्कारांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। निसर्ग संवर्धन आणि जैवविविधतेबाबत तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।